हॅलो एव्हरीवन, स्टिच अँड हॉबी चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. इथे आपण आज बनवणार आहोत बॅकनेक डिझाईन, जे आपल्याला इथे कॅनव्हास पेपरवर टाकून बनवायचे आहे. तर ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये ते सांगणार आहे की आपल्याला बॅकनेक डिझाईन जी आहे ती एकदम परफेक्टली कशी बनवायची आहे. तर सगळ्यात पहिले आपण जे मेन फॅब्रिक आणि अस्तर आहे हे सगळं एकमेकाला अटॅच करून घेणार आहोत. पूर्ण आपल्याला मेन फॅब्रिकला अस्तर अटॅच करून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्रा जो कपडा आहे तो कट करून घ्यायचा. तिथे मी रेडी करून घेतलेलो आहे. त्याच्यानंतर हा आहे माझा कॅनव्हास. तर कॅनव्हास मी घेतलेला होता डबल फोल्डमध्ये. तर डबल फोल्डमध्ये आपल्याला घ्यायचं आहे 3.5 इंच आणि हाईटला तुम्हाला जेवढा पाहिजे आहे, म्हणजे 10 इंच रेडी नेक करायचं असेल तर तुम्हाला 11 इंच घ्यायचं आहे. 11 इंच नेक करायचं असेल तर 12 इंच घ्यायचं आहे. तर मी तुम्ही ते शकता 2.5 इंचाचा नेक टाकलेली आहे. नेक रुंदी जी आहे ती 2.5 इंच टाकलेली आहे. आणि जे हाईटला पाहिजे आहे मला नेक, तो घेतलेला आहे मी 10.5. आता मी इथं 1 इंच एक्स्ट्रा आहे खालून. तुम्ही हे बघू शकता. तुम्हालाही नेक म्हणजे आता माझं 10.5चा आहे तर मी 11.5 घेतलेलं आहे. तुमचं 11.5 असेल तर तुम्हाला 12.5 घ्यायचं असतं. तर मी खालीही 2.5 इंच घेऊन स्क्वेअर करून घेतलेला आहे. आता ह्या स्क्वेअरमध्ये आपल्याला डिझाईन टाकायची आहे. इथे तुम्हाला दुसरी कोणतीही टाकायची असेल तर हरकत नाही, म्हणजे मी फक्त तुम्हाला ही एक डिझाईन दिलेली आहे. तुम्ही या पद्धतीने पहिले आपण जो आहे तो सर्कल करून घेतलेला आहे आणि दुसरा पण आपल्याला एक सर्कल बनवायचा आहे. आपल्याला 3 हाफ सर्कल बनवून घ्यायचे आहे. या पद्धतीने जसं बनतो आपण खाली, पण हाफ स्टार म्हणजे आपल्याला खाली स्टार बनवायचा आहे आणि वरतून सरळच राहणार आहेत. तर आपल्याला हा नेक इथे बनवायचा आहे. तुम्ही ह्या स्क्वेअरमध्ये तुम्हाला हवा तो नेक बनवू शकता, म्हणजे लिव्ह शेप, राऊंड शेप, दुसरा कोणताही हवा असेल तर तो नेक तुम्हाला इथे बनवायचा. इथून मी थोडंसं आतमध्ये घेतलेला आहे. इथे मला नॉड लावायचे आहे. त्याच्यानंतर हा जो आहे आपण हा जो शेप आहे तो कट करून घेणार, पण त्याच्या साईडचा मी जो आहे फक्त एक राऊंड शेप देऊन घेतलेला आहे. आणि आपल्याला जो बाजूचा आहे तो नेक आपल्याला रेडी असला पाहिजे, म्हणजे ॲटलिस्ट 1 ते 1.5 इंचापर्यंत आपल्याला जो आहे तो शेप रेडी असला पाहिजे साईडचं पार्ट. तर मी पूर्ण शेपमध्ये एकदम हळू हे जे आहे ते शेपमध्ये आपल्याला कट करून घ्यायचं आहे. शेप कट करताना तुम्हाला काळजी घ्यायची आहे, दोन्ही पण कॅनव्हास पेपर सोबत आले पाहिजे. एखाद्या वेळेस एक मागे पुढे झालं तरी पण चुकू शकते. तर या पद्धतीने तुम्हाला इथे रेडी करायचं आहे. तर हा झाल्याच्यानंतर हाता जो आहे तो आपल्याला अस्तरवरती प्रेस करून घ्यायचा आहे, किंवा तुमच्याकडे जो कपडा आहे उरलेला अस्तर, किंवा मग माझ्याकडे ब्लाऊज पीसचा कपडा होता, हा जो मेन फॅब्रिक होतो त्याला मी प्रेस करून याच्यावरती चिपकून घेणार आहे. कॅनव्हासचा एक शायनी भाग असतो, तो शायनी भाग आपल्याला चिपकवायचा असतो. त्या साईड आपल्याला खाली ठेवायची असते आणि वरतून प्रेस करायची असते. जर शाईनवाला भाग जर तुम्ही प्रेसच्या साईडनं ठेवला तर तुम्हाला जो कपडा आहे तो प्रेसला चिपकवू शकतो. तर याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. आणि साईडने आपल्याला पूर्ण अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे, जसं मी इथे व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे त्या पद्धतीने. तर आपल्याला असं फोल्ड करून झाल्याच्यानंतर याचा आपल्याला मिडल काढून घ्यायचा आहे. याचा मिडल काढल्याच्यानंतर आपल्याला सेम जो अस्तर आणि मेन फॅब्रिक आहे, जो आपण बॅक साईडची कटिंग करून घेतलेली, त्याचा पण आपल्याला मिडल काढून घ्यायचा आहे. तर हा मिडल याच्यासाठी की आपले म्हणजे मिडल टू मिडल जॉईन केल्याच्यानंतर जे नॉच आहे ते नॉच टू नॉच जॉईन केल्याच्यानंतर आपला कपडा इकडे तिकडे सरकायला नको, किंवा जो नेक आहे तो क्रॉस व्हायला नको. त्याच्यासाठी आपल्याला पहिले मिडल काढायचा असतो. तर इथे पण तुम्ही बघू शकता मी याचा पण मिडल काढून घेते, जसं मी पहिले सांगितलं तुम्हाला. आणि आता आपल्याला हे जे नॉच आहे दोन्ही, म्हणजे छोटे छोटे नॉच आपण जे मिडलसाठी घेतलेले ते दोन्ही आपल्याला जॉईन करायचे आहे. इथे तुम्ही बॉल पिनचाही वापर करू शकता. नसेल बॉल पिन तुमच्याकडे किंवा तुमच्या नाही आहे तर तुम्हाला ही जी स्टिच आहे ती सरळ मारून घ्यायची आहे मधला. आता ही स्टिच म्हणजे तुम्ही म्हणणार की कटिंग, तर ती आपण जेव्हा स्टिच मारणार आहोत तो आतमध्ये स्टिच केल्याच्यानंतर आपल्याला हा पार्ट कट करून टाकायचा आहे. त्याच्यामुळे तुम्ही इथे स्टिच मारली तर हरकत पण नाही आणि तुमचा जो कपडा आहे तो इकडे तिकडे हलणार पण नाही आणि नेक जो आहे तो एकदम फिनिशिंगमध्ये छान पद्धतीने रेडी होऊन जाईल. तर तुम्ही इथे बघू शकता, इथे बॉल पिनचा वापर पण नाही केलेला आपण आणि नेक आपला पूर्ण परफेक्ट पॅक झालेला आहे. आपल्याला आता ह्या शेपमध्ये जे आहे पूर्ण ह्या शेपमध्ये आपल्याला स्टिच मारून घ्यायचे आहे. जो सर्कल आहे, फक्त काळजी याची घ्यायची आहे की जेव्हा आपण स्टिच मारतो तेव्हा हे जे सर्कल असतात त्याचे कॉर्नर पण आपले व्यवस्थित निघाले पाहिजे, याची काळजी घ्यायची आहे आपल्याला. तुम्ही जर या पद्धतीने केले, काही जणांचा भरपूर जणांचा प्रॉब्लेम होतो की जो सर्कल स्टिच केला आणि त्याच्यानंतर त्यांचे जे कॉर्नर आहे ते बाहेर निघतात.
तर तुम्हाला काळजी इथे घ्यायची आहे की तिचे खूप मोठे मोठे कॉर्नर निघायला नको आहे, की जेणेकरून ते असे उलटे पडणार नाही घातल्याच्यानंतर. आणि जेव्हा आपण स्टिच करतो तेव्हाही आपल्याला कॉर्नर काढायचे नाही, कारण की भरपूर वेळा काय होतं, स्टिचिंग म्हणजे कटिंग करताना तर तुम्ही परफेक्ट नेक करता, पण जेव्हा रेडी होतो तेव्हा त्याचे कॉर्नर निघतात. तर त्यावेळेस तुमचा प्रॉब्लेम हा होतो की तुम्ही जेव्हा स्टिच करता तेव्हा तो प्रॉब्लेम इथे तयार होतो. म्हणजे जे सर्कलमध्ये स्टिच करता तेव्हा तुमच्याकडे कॉर्नर येतो. त्याच्यामुळे तुम्हाला इथे काळजी याची घ्यायची आहे की आपल्याला जेव्हा आपण नेक स्टिच करणार आहोत तेव्हा आपल्याला व्यवस्थित स्टिच करून घ्यायचं आहे. तर या पद्धतीने आपल्याला पूर्ण नेक इथे स्टिच करून घ्यायचं आहे, जसं मी तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे त्या पद्धतीनेच सेम. तर तो रेडी झाला आहे, करून घ्यायचा आहे पहिले आपल्याला. मी इथे व्हिडिओ म्हणजे स्टिच करताना थोडंसं तुम्हाला जे सर्कल आहे ते पूर्ण स्टिच करताना दाखवलेले आहे आणि नंतर पुढे थोडंसं स्किप केलेलं आहे, म्हणजे खूप मोठा होऊ नये म्हणून याच्यासाठी. तर एवढे जे सर्कल तेवढे स्टिच करून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथे पूर्ण नेक जसं आपण स्टार्टिंग केली होती तसं एंडिंग करून काढून घ्यायची आहे सुई. त्याच्यानंतर आपल्याला हा जो मधला आहे, जसं मी बोलले स्टिच केलेला, तर हा पूर्ण जो आहे तो कट होणार आहे. तर आपल्याला कटिंग पण पूर्ण शेपमध्ये व्यवस्थित करून घ्यायचे आहे. आणि कटिंग केल्याच्यानंतर छोटे छोटे जे आहे आपल्याला कॉर्नर आपले, त्याला आपल्याला नॉच देऊन घ्यायचे आहे. पूर्ण अगदी हळूवार नॉच द्यायचा आहे, कारण की नॉच देताना जर कट झाला तर तुमचा नेकचा शेप बिघडू शकतो. म्हणजे स्टिच दिलेली जी आहे ती जर कट झाली तर पूर्ण तुमचा नेकचा शेप जो आहे तो बिघडू शकतो. नॉच देणे झाल्याच्यानंतर आपल्याला हा असा पलटी करून घ्यायचा आहे आणि हे जे नॉच कॉर्नर जे आहे म्हणजे नेकचे, तर ते आपल्याला अगदी व्यवस्थित काढून घ्यायचे आहे. जे हाफ सर्कलमध्ये आपण केलेले आहे ते आपल्याला अगदी व्यवस्थित काढून घ्यायचे आहे या पद्धतीने. आणि आतमध्ये फोल्ड करून द्यायचं आहे. अस्तर जे आहे ते पूर्ण आतमध्ये आपल्याला कॅनव्हास जे आहे ते पूर्ण आपल्याला फोल्ड करून आतमध्ये घ्यायचं आहे. तर याच्यावर या पद्धतीने आपल्याला इथे रेडी करून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे एकदम छान पद्धतीने आपला नेक जो आहे तो रेडी झालेला आहे. तर आता आपल्याला त्याच्यानंतर इथे जे आहे, आता तुम्ही म्हणणार नेक छोटा, तर छोटा असं दिसत नाही, कारण आपण जेव्हा टक्स देणार आहोत बॅक साईडचे टक्स, तेव्हा तो नेक अजून थोडासा पसरला जातो. आणि मला याचा खूप मोठाही म्हणजे असं खूप मोठा पसरून बनवायचा नाही आहे, फक्त शेप त्यांना व्यवस्थित द्यायचा आहे. तर आपण सगळ्यात पहिले काय करणार आहोत, मी इथे लेस लावून घेणार आहे. तर लेस मला जी लावायची आहे ती हाफ सर्कलमध्येच लावून घ्यायची आहे. जी लेस आहे मी जे सर्कल आहे त्याच्यामध्येच मी इथे लेस लावून घेणार आहे. तर लेस लावताना पण आपल्याला काळजी ही घ्यायची आहे की बरोबर आपले शेप टू शेप लेस लावल्या गेले पाहिजे. म्हणजे जे सर्कलमध्ये शेप आहे त्याच्यामध्ये आपल्याला थोडासा फोल्ड करून आपल्याला इथे लेस लावायची आहे. लेस जे आहे अगदी आपण थोडीशी जे शेप आहे तिथे फोल्ड करून घेणार आहोत आणि सर्कल शेपमध्ये पूर्ण इथे लावून घेणार आहोत. तर तुम्ही इथे बघू शकता, मी इथेही थोडं म्हणजे ही गोष्ट कशी आहे, थोडीशी हार्ड जाते जेव्हा तुम्ही शेपमध्ये लेस लावता. जर राऊंड सर्कल असेल तर हरकत नाही, पण असे जर शेप असेल तर तेव्हा हार्ड जाते. तर तेव्हा आपल्याला या पद्धतीने तुम्हाला इथे प्रत्येक वेळेस कॉर्नर जे आहे ते असे फोल्ड करून आपल्याला तुम्हाला इथे लेस लावून घ्यायचे आहे. तर थोडंसं तुम्ही इथे बाहेर काढू शकता जर नसेल जमत तर. आणि या पद्धतीने शेप तुम्हाला लेस जी आहे ती फोल्ड करून घ्यायची आहे अगदी छोटी, आणि परत आपल्याला सरळ करून घेऊन इथे आपल्याला सर्कल शेपमध्ये स्टिच मारून घ्यायची आहे. तर पूर्ण आपण हा जो भाग आहे सर्कलचा, तर त्याला आपण पूर्ण याच पद्धतीने इथे लेस लावून घेणार आहोत. तर इथे सेम जसं मी मागे लावली तशीच लावायची आहे पूर्ण. मी प्रत्येक कॉर्नरला इथे फोल्ड मारून घेतलेलं आहे की जेणेकरून आपल्याला कॉर्नरचा शेप व्यवस्थित दिसेल. आणि हे लावल्याच्यानंतर आपण एवढे हाफ सर्कल म्हणजे जो शेप होता तिथूनच मी लेस आहे कट करून घेणार आहे. आता आपल्याला वरतून जी लेस आहे ती साईडनं आपल्याला बाहेर काढायची आहे. तर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही सरळही लावू शकता, पण मला जिथे आहे की ती इथून बाहेर काढायची आहे, म्हणजे पूर्ण अशी सरळ लावायची आणि खाली इकडं बाहेर काढायची आहे. तर सेम आपल्याला काय करायचं आहे की आपण इथे जी लेस लावलेली आहे सेम आपल्याला तिकडच्याही साईडनं आपली बरोबर आली पाहिजे, म्हणून आपण इकडे चॉकनी मार्किंग केली आणि ह्या कपड्यावरती फोल्ड करून आपल्याला चॉकची जी मार्किंग आहे ती व्यवस्थित करून घ्यायची आहे. तर म्हणजे आपले काय होतं, दोन्ही साईडनं जो आहे तो शेप अगदी व्यवस्थित फिनिशिंगमध्ये छान येतो आणि दोन्ही साईडनी सेम येऊन जातो. तर इथे आपल्याला या पद्धतीने मारून घ्यायची आहे, जी मार्किंग आहे ती करून घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यावरती लेस अटॅच करायची आहे. तर लेस लावताना तुम्ही एक कोणती साईड घेऊ शकता लावण्यासाठी, की या साईडनी किंवा या साईडनी. तर तुम्हाला पूर्ण जसं आपण चॉकनी मार्किंग केली आहे त्याच पद्धतीने आपल्याला इथे
लेस लावून घ्यायची आहे. त्याच्यानंतर काय आहे की आपण याला डबल जर लेस लावायची असेल तर तुम्ही इथे डबल आहे परत पण लावू शकता. तर त्याच्यामध्ये म्हणजे डिझाईन थोडीशी एक्स्ट्रा होते आणि या पद्धतीने आपल्याला पूर्ण लेस लावून घ्यायची आहे. इथे मी डबल देते नॉट जे स्टिच आहे जी डबल देते याच्यामुळे की आपण जी खालची लेस जी आहे ती आपण ओपन ठेवलेली आहे, तर तिचे धागे निघायला नको आहे म्हणून आपण त्या कॉर्नरला डबल स्टिच दिलेली आहे. तर सेम आपल्याला ह्या शेप जो आहे ह्या शेपमध्येच आपल्याला लेस लावायची. हा थोडासा कव शेप टाईप आहे, तर त्यामध्ये म्हणजे मी थोडंसं आतमधून घेतलेलं आहे, तर त्या शेपमध्येच आपल्याला व्यवस्थित इथे लेस लावून घ्यायची आहे पूर्ण. सेम आता आपण जसे ह्या साईडला लावलेली आहे सेम आपल्याला इकडच्या बाजूने पण लेस लावून घ्यायची आहे. सेम इकडच्या साईडने जी आपण लेफ्ट आणि राईट दोन्ही पण साईडने आपल्याला सेम लावून घ्यायची आहे. ते लावल्याच्या नंतर आपल्याला इथे टक्स आणि नॉड लावायचे आहे. टक्स याच्यासाठी नंतर सांगितले की पूर्ण आपण लेस लावताना हा जो कपडा आहे तो व्यवस्थित राहील म्हणून मी नंतर टक्स टाकणार आहे. तर या पद्धतीने आपला पूर्ण नेक असा रेडी झालेला आहे. तर तुम्ही इथे बघा एकदम छान पद्धतीने आणि एकदम इझी पद्धत आहे जे दिसतं आहे डिझाईन पण. आणि हे बघा तुम्ही ते टक्स टाकल्याच्या नंतर नेक पण थोडासा मोठा झालेला आहे. टक्स टाकल्याच्या नंतर मी इथे आता याची बॅक साईडची पट्टी लावून घेणार आहे. तर आपल्याला इथे बॅक साईडची पट्टी लावून घ्यायची आहे. टक्स टाकल्याच्या नंतर टक्सचा जो कपडा असतो आतमधला तो आपल्याला म्हणजे दोन्ही पण मार्जिनच्या साईडने बाहेर काढायचा असतो आतमधल्या साईडनं, की त्याने काय होतं की आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग पण छान येते आणि आतमधून पण म्हणजे फिनिशिंग बाहेरून तर छान दिसतेच आणि आतमधून पण आपल्याला छान पद्धतीने फिनिशिंग दिसते. तर आपल्याला सेम असं स्टिच करून घेतल्याच्यानंतर आतमध्ये फोड इथे जी आहे ती मी इथे प्रेस स्टिच देऊन घेते, की प्रेस स्टिच दिल्याच्यानंतर हा जो कपडा आहे अस्तरचा तो एकदम इझिली इकडे होतो आणि छान पद्धतीने आपली पट्टी रेडी होऊन जाते. तर प्रेस स्टिच दिल्याच्यानंतर हा कपडा इकडे आतमध्ये मेन फॅब्रिकला फोल्ड करून आपल्याला स्टिच मारून घ्यायचे आहेत. आता इथे मी काय करणार आहे की इथे तर लावणार आहे पण हा जो आहे पूर्ण माझी जी डिझाईनवरती स्टिच येणार आहे त्याच्यामुळे मी सध्या इथे 5 नंबरची स्टिच मारून घेणार आहे. त्यानंतर हाताने स्टिच करून घेणार आहे. ते याच्यासाठी की आपली जी खाली वर्क बॉर्डर आहे तर ती पूर्ण डिझाईन बॉर्डरची डिझाईन जायला नको त्याच्यासाठी. तर या पद्धतीने आपल्याला इथे रेडी करून घ्यायचा आहे. जो नेक आहे तो इथे आपल्याला या पद्धतीने अशा रेडी करून घ्यायचा आहे. एकदम छान पद्धतीने इथे रेडी झालेला आहे ब्लाऊज आपलं आणि एकदम सुंदरही दिसतंय. तर तुम्ही इथे बघू शकता छान पद्धतीने आपला नेक रेडी झाला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बनवायचे असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगू शकता की दुसरी कोणती डिझाईन बघायची असेल तर. तर चला भेटूया नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.